नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 पेपर 1 मध्ये लक्षात घ्या, टीचिंग ॲप्टिट्यूड हा आपला पहिला युनिट आहे आणि एकूण सिलेबसचं जर आपण विचार केलेलं सिलेबसमध्ये टोटल 10 युनिट आहे. या 10 युनिटपैकी आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करतो युनिट 1 अध्यापन अभियोग्यता म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूडपासून. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण लेवल ऑफ टीचिंगमध्ये MLT, ULT आणि RLT, लेवल ऑफ टीचिंगमध्ये मेमरी लेवल ऑफ टीचिंग, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगवर जे PYQs विचारलं जातं, वारंवार MCQs कसं विचारलं जाईल किंवा संभावित आपले प्रश्न जे आहे या पर्टिक्युलर टॉपिकवर आपण आज डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे जर 2026च्या महाराष्ट्र सेटचं तुम्ही प्रिपरेशन करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. सोबतच मित्रांनो, आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता कंप्लीट बॅच अवेलेबल आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 वर्षाचं PYQ, 5000 प्लस MCQs, सोबतच कुठलंही रेफरन्स बुक न वापरता कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे. डेली लाईव्ह 8 वाजता होणार, रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. 9 मार्चपासूनच आपली बॅच सुरू झालेली आहे. याला आपण जॉईन करू शकता. जॉईनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे. पेपर 2 ची फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी सोबतच नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे ऑफिशियल्स नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. आणि 9 मार्चपासून पेपर 2च्या देखील बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहे. सुरू करूया आपल्या सिरीजला. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग. सो खालीलपैकी शिक्षणाची सर्वोच्च पातळी कोणती. ठीक, आता इथे बघा 4 ऑप्शन आपल्या जवळ आहे. ए आहे मेमरी म्हणजे स्मरणशक्ती, बी आहे समज म्हणजे आकलन, अंडरस्टँडिंग, तिसरं आहे आपलं चिंतनात्मक स्तर, याला रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणतात, आणि चौथा आहे थिंकिंग म्हणजे विचार. आता इथे प्रश्न काय म्हटलं आहे, हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग. आता इथे असं एक डायग्राम आपण ड्रॉ करणार. आता लेवल ऑफ टीचिंगमध्ये आपण काय करतो, 3 प्रकारचं लेवलचा आपण मित्रांनो अभ्यास करतो. एक लेवल आहे MLT म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, एक आहे ULT म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग, आणि तिसरा आहे RLT म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. सो MLT मध्ये आपण काय करीत असतो, पूर्णतः पाठांतर जे आहे त्यावर आपण फोकस करीत असतो. म्हणजे लहान मुलांना जे आपण ज्या पद्धतीने शिकवतो पाठांतर स्वरूपात, ती म्हणजे MLT लेवल. सो या MLT मध्ये तुम्ही लक्षात घ्यायला हवं की हे लिस्ट थॉटफुल लेवल ऑफ टीचिंग आहे. काय आहे, लिस्ट थॉटफुल लेवल ऑफ टीचिंग म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं विचार होत नाही. जे शिक्षक बोलेल त्याच गतीने या गोष्टी चालतात. दुसरं आहे ULT, यामध्ये थोडं आपलं समज जे आहे म्हणजे आकलन जे आहे, ज्या गोष्टी आपण पाठ केल्या त्या आता आपल्याला समजायला लागतात. आणि तिसरं म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, हे हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग आहे. इथे जे आहे आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम जे आहे ते इथे सॉल्व्ह करीत असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, चिंतनात्मक स्तर हा इथे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. स्मृती स्तर हा काय आहे, लिस्ट थॉटफुल, कारण इथे आपण पाठांतर करतो. दुसरा आहे अंडरस्टँडिंग लेवल, इथे आपण काय करीत आहोत, ज्या गोष्टी पाठ केल्या आता ते समजायला लागल्या. आणि चिंतनात्मक म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण काय करीत आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत आहोत. एखाद्या पर्टिक्युलर गोष्टींविषयी आपण गंभीरपणे इथे विचार करीत आहोत. तर त्यानंतरचा आहे प्रश्न बघा, शिक्षणाच्या कोणत्या स्तरात मुख्य लक्ष कल्पना आणि माहिती पकडणे आणि त्यांचं पद्धतशीरपणे सादरीकरण करण्यात लक्ष ठेवलं जातं. म्हणजे इथे फोकस असतं सिस्टमॅटिक प्रेझेंटेशनवर. ए स्मृती स्तर म्हणजे मेमरी लेवल, समज म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, सी मध्ये आहे चिंतनशील म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल, आणि चौथा आहे स्वायत्त म्हणजेच काय झालं,
ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. सो इथे योग्य उत्तर आहे आपलं मेमरी लेवल, कारण मेमरी लेवलमध्ये गोष्टी आपण काय करतो, पाठ करतो. आता गोष्टी जर इथे पाठांतरावर फोकस केला आहे तर एक सिस्टमॅटिक वेने होणार, पद्धतशीर इथे प्रेझेंटेशन असेल, जसं की पहिले ABCD शिकवले जाईल, नंतर 1 2 3 4 आणि देन नंतर सगळ्या गोष्टी जे आहे ते म्हणजे नंतरच्या स्टेपमध्ये येईल. याचा अर्थ एक नियोजनबद्ध म्हणजे प्रेझेंटेशनवर इथे जास्त फोकस असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिबिंबात्मक म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवलवर जे आहे तर शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज. शिकणाऱ्यांना ज्ञान प्रदान करणे. बी आहे समस्यांचं निराकरण करण्यासाठी शिकणाऱ्यांमध्ये अंतर्दृष्टी विकसित करणे. तिसरं आहे विद्यार्थ्यांना तथ्य आणि तत्वे यांचा संबंध स्थापित करायला लावणे. आणि चौथा आहे विद्यार्थ्यांना सारखी व वेगळी परिस्थितीत ज्ञान लागू करण्यात प्रोत्साहन करणे. इथे अत्यंत योग्य उत्तर आहे आपलं समस्यांचं निराकरण, कारण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग काय आहे, मोस्ट थॉटफुल लेवल ऑफ टीचिंग आहे, ज्यामध्ये एखादी पर्टिक्युलर प्रॉब्लेम जेव्हा आपल्या समोर येतं त्याला आपण काय करतो, सॉल्व्ह करीत असतो. त्यामुळे जे आपलं लर्नर आहे तो काय करेल, टू डेव्हलप्ड इनसाइड इनटू द लर्नर टू सॉल्व्ह प्रॉब्लेम, म्हणजे काय करणार आहे, त्यामध्ये एक अंतर्दृष्टी विकसित करणे. सो हे लेवल ऑफ टीचिंगमध्ये आपण बघितलेलं आहे की शिक्षणाची चिंतनशील पातळी शिकणाऱ्यांद्वारे गंभीर विचार, समस्या सोडवणे, सखोल विश्लेषण यावर लक्ष केंद्रित करते. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सहकारी शिक्षणाच्या वैशिष्ट्यात संबंधित नाही. ए. आता इथे बघा सरळच विचारलं आहे, चांगले शैक्षणिक आणि सामाजिक कौशल्य विकसित करणारे अनुभव. बी आहे विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये खूप कामांमुळे ओव्हरलोड वाटतो. सी आहे विद्यार्थ्यांशी सकारात्मक संबंध निर्माण करणे. आणि चौथा आहे एकमेकांना वैयक्तिक लक्ष आणि मदत देणे. योग्य उत्तर आहे इथे बी, विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये खूप कामांमुळे ओव्हरलोड वाटतो. आता इथे काय आहे बघा, सहकारी शिक्षणात विद्यार्थी लहान गटांमध्ये एकत्र काम करतात जेणेकरून सामायिक शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करता येईल. यावर सहकार्य, परस्पर सहाय्य आणि सामाजिक कौशल्य देखील विकसित होणार आहे. इथे काय होईल याचं बघा, चांगलं शैक्षणिक अनुभव ठीक आहे येणार आहे, पण इथे योग्य कोणतं नाही, तर इथे बी जे आहे अयोग्य आहे. नेक्स्ट आहे विद्यार्थी एकत्र शिकतात पण एकटे काम करतात. या तत्वांचं उदाहरण म्हणजे काय झालं, वैयक्तिक जबाबदारी, बी सकारात्मक परस्पर संबंध, सी समोरासमोरचा संवाद की गट प्रक्रिया. योग्य उत्तर आहे इथे वैयक्तिक जबाबदारी, कारण विद्यार्थी एकत्रितपणे शिकतात म्हणजे एकमेकांना ते हेल्प करणार, परंतु प्रत्येकच विद्यार्थी स्वतःच्या कार्यप्रदर्शन किंवा मूल्यमापनासाठी इथे जबाबदार असेल. सो अशा प्रकारे हे टॉप क्वेश्चन आहे पर्टिक्युलर या पार्टमधून. आय होप हे संपूर्ण सेशन आपल्या सगळ्यांसाठी हेल्पफुल ठरेल. थँक्यू सो मच.